आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि सामर्थ्यशाली नावामध्ये सलाम. पुन्हा एकदा प्रभूची भक्ती करण्याची संधी ह्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराने दिली. देवाच्या लोकांमध्ये त्याचं स्तवन करण्याची संधी, त्याची उपकारस्तुती करण्याची संधी आपल्या सर्वांना प्रभूने लाभू दिली, म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. ह्या सायंकाळच्या वेळेस आपण पुन्हा एक वार जी शृंखला आपण सुरू केलेली आहे, बेसिक ट्रूथ्स ऑफ ख्रिश्चन फेथ, म्हणजे ख्रिस्ती विश्वासाचे मूलभूत सत्य, याचा दुसरा भाग जो आहे आज आपण शिकणार आहोत देवाच्या वचनामधून. आणि खास करून आजचा जो शास्त्र भाग किंवा आजचा जो विषय आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की आम्ही सर्वसमर्थ देव, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि आजचा जो दुसरा भाग आहे तो अशा प्रकारचा आहे, आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याचवर आम्ही विश्वास ठेवतो. बेसिक ट्रूथ्स म्हणजे काय नेमकं, जसं आपण शिकतो ज्या प्रकारे आपण शाळेमध्ये जातो, आणि शाळेमध्ये आपण ज्यावेळेस जातो तर आपल्याला मराठी भाषा शिकवतात. तर मराठी भाषा आपल्याला ज्यावेळेस शिक्षक शिकवतात तर त्याची सुरुवात कुठनं होते? बाराखडी, बरोबर आहे, बाराखडीने होते. इंग्रजी भाषा ज्यावेळेस आपण शिकतो तर त्याची सुरुवात कुठून होते? ABCDने होते. तर त्याच प्रकारे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचे पण काही बेसिक ट्रूथ्स म्हणजे अगदी मूलभूत सत्य आहे. आणि एक ख्रिस्ती ह्या नात्याने आपल्याला हे बेसिक ट्रूथ्स म्हणजे आपल्या विश्वासाचे मूलभूत सत्य माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे ना. नाहीतर कसं वाटेल ते, समजा एखादा डॉक्टर आहे किंवा एखादा इंजिनियर आहे, पण त्याला ABCDच येत नाही, किंवा एखादा आहे ना डॉक्टर, इंजिनियर किंवा शिक्षक आहे आणि त्याला बाराखडी येत नाही, तर कसं वाटणार ते? नक्कीच ते योग्य नसेल. त्याचप्रकारे आपल्या ख्रिस्ती जीवनाबद्दल पण काही मूलभूत सत्य, अगदी बेसिक ट्रूथ्स जे आहेत ते आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. ह्यावेळेस आपण एक शास्त्र भाग वाचून काढणार आहोत, आणि तो खास करून मत्तय. बरेचसे आपण वचनं वाचणार आहोत, पण विशेष करून आपण मत्तय अध्याय 16 आणि वचन 13 ते 17 वाचणार आहोत. मत्तय अध्याय याच्यावरच आहे दिलेले ह्या ठिकाणी, मत्तय अध्याय 16 13 ते 17, आणि आपल्यामध्ये संयोग आहे तो ह्या वेळेस वाचेल आपल्या सर्वांसाठी. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. नंतर फिलिप्पाच्या कैसरिया कडल्या भागात, तिथून पहिल्याच पानावर आहे दादा. हा 13 नंबर, 13 ते 17. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्यांना म्हटले, शिमोन बारयोना मध्ये धन्य तुम्ही, कारण मांस व रक्त याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुम्हाला प्रकट केले आहे. येस, ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो, आहे ना. प्रभू येशू ख्रिस्त जे आहे आपल्या शिष्यांना विचारत आहे की लोक जे आहे, लोक मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला लोक कोण म्हणून म्हणतात, किंवा
प्रभू येशू ख्रिस्ताला ते कसं जाणतात. आणि शिष्य म्हणाले की काही लोक जे आहे येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा करणारा योहान समजत होते, काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला एलिया समजत होते, काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला इर्मया समजत होते, काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त एक साधा संदेष्टा समजत होते. पण प्रभू येशू ख्रिस्त प्रेषित पेत्राला विचारतो किंवा आपल्या शिष्यांना विचारतो. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणता? ठीक आहे, जग मला वेगवेगळ्या शीर्षकाने वेगवेगळ्या नावाने जे आहे ओळखतं किंवा म्हणतं. हा इर्मया आहे, हा एक संदेष्टा आहे, बाप्तिस्मा करणारा योहान आहे, पण तुम्ही काय म्हणता? आणि एक खरा शिष्य, एक खरा ख्रिस्ती ह्या नात्याने पेत्र काय म्हणतो? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि ही कबुली जो आहे प्रेषित पेत्र देत आहे ह्या ठिकाणी. आणि तो जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताला मसिया म्हणून, जिवंत देवाचा पुत्र म्हणून तो ह्या ठिकाणी कबूलतो. त्या भागाकडे जाण्याआधी आपण काही जे कोटेशन आहे ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत की देवाचे जे सेवक आहे सदर्न बॅप्टिस्ट सेमिनरीचे प्रेसिडेंट अल्बर्ट मोहलर, ते काय म्हणतात की देवाचे लोक येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे. देवाचे लोक येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे आणि आपण ख्रिस्त केंद्रित असणे गरजेचे आहे. देवाचे लोक ह्या नात्याने आपण सर्व प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत आणि त्यामुळं आपण ख्रिस्त केंद्रित असणे गरजेचे आहे. त्याचप्रकारे ख्रिस्ताशिवाय कोणी पित्यासमोर जाऊ शकत नाही. ख्रिस्ताशिवाय कोणी पित्यासमोर जाऊ शकत नाही किंवा पित्यासमोर स्वीकारल्या जाऊ शकत नाही. ही सत्यता बायबलमध्ये दिलेली आहे. आणि त्यामुळं आजचा आपला जो विषय आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आजचा हा विषय आहे कारण की त्याच्याशिवाय कोणीही स्वर्गात जाऊ शकणार नाही, त्याच्याशिवाय कोणीही पित्यासमोर जाऊ शकत नाही. कोणाचाही स्वीकार स्वर्गामध्ये दयेच्या आणि कृपेच्या सिंहासनासमोर होऊ शकणार नाही. आणि जे आहे पॅकर जे आहेत देवाचे सेवक, ते काय म्हणतात पहा, ख्रिस्ताशिवाय आपल्याला त्रैक्य परमेश्वर, तारण, पुनरुत्थान, सार्वकालिक जीवन समजले नसते. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय त्रैक्य परमेश्वर कोण आहे हे आम्हाला कळू शकलं नसतं. तारण काय आहे, पुनरुत्थान काय आहे, सार्वकालिक जीवन काय आहे, आम्हाला ते कधीच कळाले नसते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक, मंडळीचं केंद्र आणि मंडळीचा पाया आहे. तो सार्वकालिक देव आहे, पूर्णपणे मनुष्य, परिपूर्ण मनुष्य आणि परिपूर्ण देव आहे. यावर आपला विश्वास काय असावा, आजचा हा भाग आपल्याला शिकवणार आहे. आणि त्यामुळे आज आपण खास करून शिकत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त पित्याचा एकुलता एक पुत्र आहे. पित्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ह्या सत्यावर आपण विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो पित्याचा एकुलता एक पुत्र आहे. आणि आपण त्याचे काही भाग केलेले आहेत ते आपण बघणार आहे. सर्वात पहिले आपण पाहणार आहोत की एकुलता एक पुत्र म्हणजे काय. एकुलता एक पुत्र म्हणजे काय, आणि त्याबद्दल आपण शिकत असताना नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा आठवण होण्याची गरज आहे की आज जगामध्ये जे आहे, जगामध्ये एकुलता एक पुत्र ज्यावेळेस आपण म्हणतो की येशू ख्रिस्त हा पित्याचा एकुलता एक पुत्र आहे, तर जगामधील लोक म्हणतात की काय देवाने लग्न केलं होतं का, काय देवाने विवाह केला होता का, आणि त्या विवाहामधून मग हा उत्पन्न झाला का. आणि त्याचं उत्तर आहे नाही. पित्याने विवाह केला नाही आणि त्या विवाहामधून उत्पन्न झालेला हा पुत्र नाहीये. तर मग बायबल
येशू ख्रिस्ताला पित्याचा एकुलता एक पुत्र का बरं म्हणतं? आणि त्याचं उत्तर आपण ह्या ठिकाणी ह्या उलगड्यामधून पाहणार आहोत की एकुलता एक ह्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि पुत्र म्हणजे काय. त्रैक्य परमेश्वरामधील दुसरा व्यक्ती, देवाचा सार्वकालिक पुत्र, अनिर्मित आहे, सहसार्वकालिक आहे, सहअस्तित्व असलेला आणि सहसमान. याचा अर्थ काय आहे की पित्याचा जो पुत्र आहे तो त्रैक्य परमेश्वरामधील दुसरा व्यक्ती आहे, तो देवाचा सार्वकालिक पुत्र आहे, तो अनिर्मित आहे म्हणजे त्याला निर्माण केलेलं नाही आहे. तो सहसार्वकालिक आहे म्हणजे ज्या प्रकारे पिता सार्वकालिक आहे त्याच प्रकारे पुत्र पण सार्वकालिक आहे. आणि आपण पाहतो की कोएक्झिस्टन्स म्हणजे ज्या प्रकारे पिता जो आहे सार्वकालिकतेमध्ये पित्याचं अस्तित्व होतं, जगाची उत्पत्ती होण्याआधी पित्याचं अस्तित्व होतं, त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताचं सुद्धा अस्तित्व जगाच्या उत्पत्तीपूर्वी होतं. आणि तो सहसमान आहे म्हणजे तो पित्या समान आहे. त्याच्या गुणधर्मामध्ये, त्याच्या चरित्रामध्ये, त्याच्या गुणविशेषांमध्ये तो पित्या समान आहे. पिता सर्वज्ञानी आहे, पुत्र पण सर्वज्ञानी आहे. पिता सर्वव्यापी आहे, पुत्र पण सर्वव्यापी आहे. पिता समर्थ आहे, सेनाधीश आहे, पुत्र पण समर्थ आणि सेनाधीश आहे. सहसमान म्हणजे तो पित्या समान आहे, हे आपल्याला शिकावयास मिळतं. आणि त्यानंतर एकुलता एक पुत्र याचा अर्थ आपण पाहणार आहोत की देहधारणेमध्ये ह्या एकुलता एक पुत्राने पित्याला प्रगट केले. योहान अध्याय 1 आणि वचन 18 मध्ये स्पष्ट रीतीने सांगितलं की पित्याला पुत्राने प्रगट केले. देवाला कोणीही कधीही पाहिले नाही, पण पित्याच्या उराशी जो आहे त्याने त्याला प्रगट केले. मग हा पुत्र कोण आहे? ह्या पुत्राने प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, पित्याचा पुत्र आहे, ज्यावेळेस तो पूर्णपणे माणूस होऊन म्हणजे देहधारणेमध्ये तो ह्या जगामध्ये आला, त्यावेळेस त्याने त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या गुणविशेषांद्वारे, त्याच्या कार्याद्वारे पित्याला प्रगट केलं. हे आपल्याला बायबल शिकवितं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रियांनो, जो संदर्भ आता आपण वाचलेला आहे की जे खरे ख्रिस्ती आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहेत, देवाचे लोक आहेत, ते येशू ख्रिस्ताला काय म्हणून समजतात किंवा काय म्हणून म्हणतात? पेत्रानी कबुली दिली, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. मुस्लिम जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त एक संदेष्टा म्हणून समजतात, एक पैगंबर म्हणून समजतात. हिंदू जे आहेत ते त्याला फक्त अवतार म्हणून समजतात की तो एक अवतार आहे. आणि मुस्लिम जे आहेत त्याला फक्त एक संदेष्टा म्हणून समजतात. जे नामधारी ख्रिस्ती आहेत, नामधारी ख्रिस्ती ते फक्त येशू ख्रिस्ताला त्यांच्या जीवनामध्ये फक्त एक सहाय्यक म्हणजे ॲड ऑन. ज्या प्रकारे आपली जी गाडी आहे, गाडीचे 4 चाकं असतात आणि त्या 4 चाकं त्याच्यामध्ये एक स्टेपनी राहते म्हणजे अतिरिक्त टायर राहतं, बरोबर आहे? म्हणजे ज्या वेळेस टायर पंक्चर होतं त्यावेळेस ती स्टेपनी ते अतिरिक्त टायर काढून त्या ठिकाणी लावतात. तर नामधारी ख्रिस्ती जे आहे ते येशू ख्रिस्ताला फक्त ॲड ऑन म्हणजे माझं सर्व व्यवस्थित आहे, मला त्याची गरज नाही, पण ठीक आहे, ज्यावेळेस मला त्याची आवश्यकता लागल त्यावेळेस त्या स्टेपनीप्रमाणे मी काढून त्याला माझ्या जीवनामध्ये बसवेल. आणि काही जे लोक आहे जगातले ते म्हणतात की ठीक आहे, तो चांगला माणूस आहे, येशू ख्रिस्त हा भला माणूस होता. आणि नास्तिक जे आहेत, नास्तिक म्हणतात की तो केवळ एक चांगलं उदाहरण आहे. ठीक आहे, त्याचं उदाहरण, तो चांगला माणूस होता, त्याचं उदाहरण चांगलं आहे, ठीक आहे, त्याचं जे उदाहरण आहे त्याला आपण अनुसरू. तर जगामध्ये येशू ख्रिस्ताला
अशा प्रकारे म्हणतात किंवा समजतात. तो केवळ संदेष्टा आहे, केवळ तो अवतार आहे. नामधारी लोक म्हणतात की केवळ जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा त्या चाकाप्रमाणे, त्या स्टेपनीप्रमाणे आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये वापरून घेऊ आमची बिगडी बनवण्यासाठी. आणि काही लोक समजतात की हा ठीक आहे, तो चांगला माणूस आहे, ओके, हा नेहरू पण चांगले होते, गांधीजी पण चांगले होते, ओके ठीक आहे, येशू ख्रिस्त पण चांगला आहे. आणि जे नास्तिक आहे ते म्हणतात की त्याचं उदाहरण चांगलं आहे आणि ठीक आहे, त्याचं उदाहरण आपण अनुसरू. पण परमेश्वराचे जे लोक आहे, देवाचे लोक, येशू ख्रिस्ताचे शिष्य, त्यांना ठाऊक आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र, तो प्रभू आहे, तो येशू आहे आणि तो ख्रिस्त आहे. तो अब्रामाच्या पूर्वीचा आहे, तो पित्या समान आहे, तो जगाच्या उत्पत्तीपूर्वीचा आहे. हे आपल्याला बायबलमधून शिकावयास मिळतं. पुढे आपण पाहतो मार्क अध्याय 1 आणि वचन 11 मध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आकाशातून वाणी झाली आणि पिता जो आहे, पित्याने साक्ष दिली की तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. ज्यावेळेस आपण एकुलता एक पुत्र याबद्दल शिकत आहे तर आपण सर्वात पहिले बघितलं की हा एकुलता एक पुत्र त्रैक्य परमेश्वरामधील दुसरा व्यक्ती आहे, अनिर्मित आहे, सहसार्वकालिक आहे, सह अस्तित्व त्याचे आहे आणि तो सहसमान आहे. त्यानंतर आपण पाहिले की देहधारणेमध्ये येशू ख्रिस्ताने पित्याला प्रगट केले. त्यानंतर आपण बघितले की जग येशू ख्रिस्ताला काय समजतं आणि देवाचे खरे लोक येशू ख्रिस्ताला काय म्हणून जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवतात हे आपण बघितलं. आणि मार्क 1 आणि 11 मधून शिकलो की तो पित्याचा परमप्रिय पुत्र आहे, बिलॉव्ड सन, परमप्रिय पुत्र. कारण की तो नेहमी पित्याची आज्ञा पाळतो आणि त्याची इच्छा आणि त्याचे संकल्प सिद्धीस नेतो. आणि म्हणून पिता त्याच्यावर प्रीती करतो आणि तो पित्याचा परमप्रिय पुत्र आहे. आणि परमप्रिय पुत्र किंवा एकुलता एक पुत्र हे सुद्धा आपल्याला दाखवितं की पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये जवळीक आहे, पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये सहभागिता आहे, ती घनिष्ठ सहभागिता आहे आणि ते त्यांच्या नात्यामध्ये संतुष्ट आहे. पिता आणि पुत्र त्यांच्या नात्यामध्ये संतुष्ट आहे हे आपल्याला बायबलमधून शिकावयास मिळतं. ज्यावेळेस बायबल येशू ख्रिस्ताला एकुलता एक पुत्र म्हणून संबोधतं त्याचा अर्थ आहे की बायबल हे शिकवतं की पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये जवळीक आहे, घनिष्ठता आहे आणि ते त्यांच्या नात्यामध्ये संतुष्ट आहेत, समाधानी आहे. त्याचप्रकारे प्रियांनो, योहान 3:16 मध्ये सुद्धा एकुलता एक हा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्त अनन्य पुत्र आहे. अनन्य, युनिक सन, म्हणजे पित्याला येशू ख्रिस्तासारखा दुसरा कोणताही पुत्र नाहीये. केवळ येशू ख्रिस्तच हा पित्याचा अनन्य पुत्र आहे. हे आपल्याला ह्या वचनामधून आणि जो वाक्यप्रचार आहे एकुलता एक पुत्र यामधून आपल्याला शिकावयास मिळतं. त्यानंतर प्रियांनो, स्तोत्रसंहिता अध्याय 2 आणि वचन 7 मध्ये म्हटलेलं आहे की मी परमेश्वराचा निर्बंध कळवतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि हे वचन जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या वचनाचा उलगडा प्रेषितांच्या कृत्यांमध्ये दिलेला आहे आणि ह्या वचनाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासोबत जोडल्या गेलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वर्गामध्ये राज्याभिषेक झालेला आहे आणि तो दावीद कुळातून आलेला सनातन राजा आहे. ह्या संदर्भामध्ये हे वचनाचा वापर करण्यात आलेला आहे की तू माझा पुत्र आहे आणि आज मी तुला जन्म दिला आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासंबंधी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याभिषेकासंबंधी वापरण्यात आलेलं हे वचन आहे. आणि अशा रीतीने आपण पाहतो की एकुलता एक पुत्र म्हणजे काय.
एकुलता एक पुत्र, पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये असलेली जवळीक घनिष्ठता दाखविते. तो पित्याचा अनन्य पुत्र आहे हे कळवितं. आणि तो देवाचा पुत्र आहे, तो पुनरुत्थित आहे आणि तो त्याचा स्वर्गामध्ये राज्याभिषेक झालेला आहे. हे सर्व सत्य हे जे वाचलेले वचनं आहेत हे आपल्याला कळवतात. त्यानंतर प्रियांनो, इथे म्हटलेलं आहे की देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू. त्यानंतर दुसरा शब्द ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत आज, तो प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीच आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला बायबलमध्ये प्रभू म्हटलेला आहे. तो केवळ चांगला व्यक्ती नाही किंवा केवळ चांगला शिक्षक नाही, पण तो पूर्णपणे देव आहे, तो प्रभू आहे हे बायबल शिकवितं. आणि ज्या वेळेस थोमाने कबुली दिली, योहान 20 आणि 28 मध्ये थोमा म्हणाला की माझा प्रभू, माझा देव. आणि यामधून आपण शिकतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त हा उपासनेस योग्य आहे. आणि यहुदी लोक जे आहेत, यहुदी लोक ते देवाशिवाय कोणाचीही आराधना किंवा उपासना करत नव्हते. पण आपण पाहतो की ह्या ठिकाणी थोमा जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताला माझा प्रभू आणि माझा देव म्हणून त्याची उपासना करत आहे. आणि शुभवर्तमानामध्ये अनेक जागी आपण पाहतो की ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अद्भुत कृत्य केले, तारणाचे आणि मुक्तीचं कार्य केलं, त्या लोकांनी त्याला वंदन केलं, त्याची उपासना केली. आणि यामधून आपण शिकतो की येशू ख्रिस्त हा उपासनेस योग्य आहे आणि तो प्रभू आहे हे आपल्याला बायबल शिकवितं. कलसैकरास अध्याय 1 आणि वचन 15 आणि 16 मधून सुद्धा आपण शिकतो की येशू ख्रिस्त प्रभू आहे. ही इज लॉर्ड. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडत असेल की देवाने जगाची निर्मिती का केली? व्हाय डिड गॉड क्रिएट द वर्ल्ड? देवाने जगाची निर्मिती का केली? आणि कलसैकरास अध्याय 1 आपल्याला काय शिकवतं? कोणासाठी झाली निर्मिती? प्रभू येशू ख्रिस्तासाठी. सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झाले आणि त्याच्यासाठी निर्माण झाले. आणि म्हणून तो आपण शिकतो की तो देवाचं ह्या उत्पत्तीद्वारे किंवा जगाच्या निर्मितीद्वारे माणसाचं गौरव होत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव होतं. कारण की जगाची उत्पत्ती जी आहे ती येशू ख्रिस्ताच्या गौरवास्तव झालेली आहे. आणि त्यामुळं देव ह्या निर्मितीचा केंद्रबिंदू आहे, माणूस ह्या निर्मितीचा केंद्रबिंदू नाही. कलसैकरा स्पष्ट रीतीने शिकवतं की त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी आणि त्याच्याकडून जगाची निर्मिती झाली. आणि त्याच प्रकारे प्रियांनो, इब्री लोकास पत्र अध्याय 1 आणि वचन 2 आणि 3 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विश्वाची निर्मिती झाली. आणि केवळ येशू ख्रिस्ताने विश्वाची निर्मितीच केली नाही, तर तो विश्वाधार आहे. म्हणजे ह्या विश्वाला, ह्या युनिव्हर्सला येशू ख्रिस्त चालवत आहे. हे इब्री लोकास पत्राचा लेखक आपल्याला कळवितो. त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा देवाने जगाची उत्पत्ती करून, निर्मिती करून जगाला ऑटोमॅटिक मोडवर लावून तो कुठेतरी हॉलिडेला नाही गेला, पिकनिकला, की आता जग जे आहे आपोआप चालत आहे. त्याने निर्माण केलं, पण आता जे जग आहे ते आपोआप किंवा ऑटोमॅटिक रीतीने चालत आहे अशातली बाब नाही. तर इब्री लोकास पत्र अध्याय 1 शिकवतं की तो निर्माण करता आहे, प्रभू येशू ख्रिस्त निर्माण करता आहे आणि तोच हे जग चालवितो. तो विश्वाधार आहे.
आणि अशा रीतीने आपण पाहतो प्रियांनो की येशू हा प्रभू आहे. ख्रिस्ती ह्या नात्याने जर आम्ही फक्त त्याला म्हणू की ओके तो खूप चांगला आहे, कामाच्या वेळेस मदत करतो, केवळ संदेष्टा आहे, भला माणूस आहे, हा आमचा विश्वास नाही आहे. आमचा विश्वास आहे की तो प्रभू आहे, तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. हे आपण ह्या ठिकाणी शिकत आहे. आणि तो सर्व गोष्टींवर तो निर्माण करता आहे, तो विश्वाधार आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. हे एक ख्रिस्ती ह्या नात्याने आपण येशू ख्रिस्ताबद्दल विश्वास ठेवतो. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. तो येशू आहे, त्याचं नाव येशू ठेवलेलं आहे. स्वर्गदूताद्वारे मरियेला सांगण्यात आलेलं होतं की त्याचे नाव तू येशू ठेव. येशू ह्या नावाचा अर्थ काय आहे प्रियांनो? येशू म्हणजे काय? परमेश्वर माझे तारण, द लॉर्ड इज माय सॅल्वेशन. आणि जुन्या करारामध्ये किंवा इब्री भाषेमध्ये येशू म्हणजे यहोशवा. जुन्या करारामध्ये येशू म्हणजे यहोशवा इब्री भाषेमध्ये. आणि यहोशवाबद्दल प्रियांनो आपण जुन्या करारामधून शिकतो की यहोशवा जो आहे तो पुढारी होता आणि मोशेच्या मृत्यूनंतर तो इस्रायल राष्ट्राला कनान देशामध्ये तो त्या वचनदत्त देशामध्ये नेण्यासाठी देवाने नेमलेला पुढारी होता. यहोशवाने देवाच्या लोकांना वचनदत्त देशात नेले. येशू ख्रिस्त आपला महान यहोशवा आहे जो देवाच्या लोकांना वाचवतो, तारतो आणि सार्वकालिक वचनदत्त देशामध्ये नेतो. येशू म्हणजे परमेश्वर माझे तारण आहे. प्रेषितांचे कृत्य अध्याय 4 आणि वचन 12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं आहे की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये नाही. एक्सक्लुझिव्ह क्लेम म्हणजे अनन्य दावा आहे हा. तारण माझ्या पूर्वजांपासून नाही, मिशनऱ्यांपासून नाही, अभिषिक्त पालकांपासून नाही, किंवा कोणत्या सुवार्तिकापासून नाही, आई वडिलांपासून नाही, मानवामधून नाहीये तारण प्रियांनो. येशू ख्रिस्तच हा एकमेव तारणारा आहे. आकाशाखाली मनुष्यामध्ये दुसरे कोणतेही नाव नाही ज्याद्वारे तारण मिळेल. फादर नाही, मदर मेरी नाही, सेंट अग्नेल नाही, कोणाही द्वारे तारण शक्य नाही. मोहम्मदद्वारे नाही किंवा इतर कोणत्याही गुरु किंवा बाबाद्वारे तारण नाही. तर बायबल हा एक्सक्लुझिव्ह क्लेम म्हणजे अनन्य दावा करते, विशेष दावा करतं की येशू ख्रिस्तामध्येच तारण आहे. आणि हा विश्वास ख्रिस्ती ह्या नात्याने आमचा असणं गरजेचं आहे. तारण दुसरे कोणाकडून नाही. आणि मला असं वाटतं की आपण जे सर्व ख्रिस्ती आहोत, देवाचे लोक आहोत, तारलेले आहोत, हा आमचा पक्का आणि सुदृढ विश्वास आहे की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, पण केवळ येशू ख्रिस्ताकडून आहे. अल्बर्ट मोहलर पुन्हा एकदा म्हणतात, द हिस्टॉरिकल जीसस इज ऑल्सो द क्राइस्ट ऑफ आवर फेथ, प्लेनली हेल्ड आउट टू अस इन द फोरफोल्ड टेस्टिमनी ऑफ द गॉस्पल. ऐतिहासिक येशू म्हणजे जो बायबल मधला जो येशू आहे, हा देखील आमच्या विश्वासाचा ख्रिस्त आहे. तो सुवार्तेच्या साक्षेत स्पष्टपणे आपल्या समोर ठेवला आहे. 4 शुभवर्तमान जे दिलेले आहेत, त्या 4 शुभवर्तमानामध्ये त्याला स्पष्ट केलेलं आहे, हे आपण शिकतो. आणि हा जो पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला येशू आहे, हा प्रभू आहे, तो एकुलता एक पुत्र आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि शेवटी प्रियांनो, तो ख्रिस्त आहे, तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो येशू आहे, हे आपण पाहिलेले आहे. तो प्रभू आहे आणि तो ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे काय प्रियांनो?
ख्रिस्त म्हणजे मसीहा, आणि दोन्ही शब्द ख्रिस्त आणि मसीहा म्हणजे अभिषिक्त. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. ख्रिस्त यहोवाचा नियुक्त केलेला तारणदायी राजा आहे. आणि रोमकरास पत्र अध्याय 14 आणि वचन 9 मध्ये येशू ख्रिस्ताबद्दल अशा प्रकारे म्हणण्यात आलेलं आहे, कारण ख्रिस्त ह्यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जीवितांचा प्रभू असावे. ह्या एका वचनामध्ये आपल्याला दोन्हीही जे आहेत त्याचे शीर्षक ख्रिस्त आणि प्रभू हे दोन्ही आपल्याला ह्या एका वचनामध्ये पाहावयास मिळतात. जुन्या करारामध्ये 3 प्रकारचे लोक होते. त्या 3 प्रकारच्या लोकांना अभिषेक केले जात असत किंवा ते अभिषिक्त होते. तुम्ही सांगू शकता का कोण आहेत ते लोक जुन्या करारामध्ये ज्यांना अभिषेक केले जात असत? 3 प्रकारचे लोक काही ठाऊक आहे तुम्हाला? येस, संदेष्टांना ज्या वेळेस त्यांचा कार्यभार ते सांभाळायचे त्यावेळेस त्यांच्या मस्तकावर तेल ओतण्यात येत असत. तेल ओतून त्यांचा अभिषेक केला जात असत. त्याच्यानंतर याजक ज्यावेळेस ते 30 वर्षाचे असत त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर तेल ओतत असत आणि तिथून मग पुढे ते मंदिरामध्ये किंवा निवास मंडपामध्ये ते कार्यरत होत असत. आणि त्यानंतर राजा किंवा राजे यांच्या डोक्यावर तेल ओतून जे आहे त्यांचा अभिषेक केला जात असत. आणि यामधून आपण हे शिकतो प्रियांनो की आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो महान संदेष्टा आहे, महान याजक आहे आणि महान राजा आहे. जुन्या करारामध्ये संदेष्टांचा अभिषेक केला जात असत, याजकांचा अभिषेक केला जात असत आणि राजांचा अभिषेक केला जात असत. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा सुद्धा त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस अभिषेक करण्यात आला. त्याच्यावर जे आहे पवित्र आत्मा आला. आणि आमची जी तिहेरी गरज आहे, आम्हाला महान संदेष्टाची गरज होती, आम्हाला महान याजकाची गरज होती आणि आम्हाला महान राजाची गरज होती. आता ही तिहेरी आमची गरज एका व्यक्तीमध्ये येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेली आहे. तो महान संदेष्टा आहे. महान संदेष्टा आहे ना त्याने पिता कोण आहे हे प्रगट केलं. देवाची इच्छा काय आहे ती आपल्यापर्यंत प्रगट केली. एक याजक आहे ना त्याने तो आमच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांनी स्वतःचं अर्पण केलं आणि आम्हाला वाचविलं. आणि एक याजक आहे ना त्याने तो आम्हाला आशीर्वाद देतो. ग्रेस अँड पीस अँटू यू, तो आम्हाला आशीर्वाद देतो. आणि एक राजा आहे ना त्याने तो आम्हाला त्याच्या अधीन ठेवतो. तो आम्हाला पालन करण्यासाठी नियम देतो. तो आपल्या शत्रूला पराजित करतो, आम्हाला अधीन ठेवतो आणि त्याच्या आज्ञा पालन करण्यास आम्हाला सहाय्य करतो. हा असा ख्रिस्त आहे जो तारणदायी राजा आहे. ही इज आवर किंग. पुन्हा एकदा प्रियांनो, जे आय पॅकर जे आहेत ते म्हणतात की का बरं आम्हाला ख्रिस्ताची गरज होती. ते म्हणतात की मनुष्य दुर्बळ, आंधळा आणि मूर्ख असल्यामुळं देवाच्या ज्ञानाशिवाय मनुष्य दुर्बळ, आंधळा आणि मूर्ख आहे. व्हॉट एव्हर डिग्री यू अर्न, तुम्ही जगातली कोणतीही डिग्री किंवा कोणतेही शिक्षण जरी घेतलं, जर तुम्हाला सत्य देवाची ओळख नाही, ख्रिस्त कोण आहे ते समजलं नाही, तर मनुष्य बायबल सांगतं की दुर्बळ, आंधळा आणि मूर्ख आहे. मनुष्य दुर्बळ, आंधळा आणि मूर्ख असल्यामुळे मनुष्य देवासाठी स्वतःहून जगू शकत नाही. आणि त्याला मार्गदर्शन, संरक्षण आणि बळकट करण्याची कोणाची तरी आवश्यकता असते. मार्गदर्शन, संरक्षण आणि बळकट करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता असते. ज्याप्रमाणे जुन्या करारात याजक, संदेष्टे आणि राजे इस्रायलामध्ये वैभवी किंवा एक शाही
रॉयल किंवा रिगल भूमिका बजावत होते, आता एका येशू ख्रिस्तामध्ये किंवा त्याच्या सेवा कार्याद्वारे आमची तिहेरी गरज म्हणजे आम्हाला राजाची गरज आहे, आम्हाला संदेष्टाची गरज आहे आणि आम्हाला याजकाची गरज आहे, जो आम्हाला मार्गदर्शन करतो, संरक्षण करतो, वाचवतो आणि आम्हाला बळकट करतो. ही तिहेरी गरज जी आहे एका येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्णपणे पूर्ण झालेली आहे. प्रभूची स्तुती असो. ख्रिस्ताशिवाय माणसे देवासमोर न स्वीकारलेले म्हणजेच अनएक्सेप्टेड, विदाउट क्राइस्ट people are unexpected, unforgiven and not blessed. येशू ख्रिस्ताशिवाय माणसे देवासमोर न स्वीकारलेले आहेत, क्षमा न केलेले आहेत आणि आशीर्वाद न पावलेले आहेत व आशाहीन आहे. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ताची गरज आहे, ह्या तारणदायी राजाची गरज आहे, ह्या खऱ्या अभिषिक्त राजाची गरज आहे, जो आमचा महान संदेष्टा, महान याजक आणि महान राजा आहे. आपण राजे म्हणून पुष्कळ नासधूस केली आहे आतापर्यंत. वी थिंक वी आर किंग्स. आपल्याला असं वाटतं की आपण राजे आहोत आणि एक राजे ह्या नात्याने किंवा स्वतःला आपण राजे समजून आपण पुष्कळसं डिस्ट्रक्शन करतो. एक राजे ह्या नात्याने आम्ही स्वतः पुष्कळ नासधूस केलेली आहे. वी हॅव डिस्ट्रॉइड द थिंग्स बिकॉज ऑफ आवर टायरनी अँड क्रुएलिटी. आमच्या माथे फिरूपणामुळे आणि आमच्या क्रूरतेमुळे आम्ही त्या ठिकाणी बांधण्याऐवजी आम्ही अधिक नासधूस करतो पापी असल्यामुळे. पण हा राजा प्रभू येशू ख्रिस्त जो अभिषिक्त राजा आहे, तारणदायी राजा आहे, तो कठोर नाही आणि तो क्रूर नाही. तर त्या विरुद्ध आपण पाहतो की त्याच्या विरुद्ध असलेल्या पाप्यांसाठी हा तारणदायी राजा, हा अभिषिक्त राजा जो आहे तो पाप्यांसाठी ह्या जगात आला व त्यांच्यासाठी त्याने ह्या बंडखोर पाप्यांसाठी त्याने अर्पण दिले. आणि केवळ ह्या अभिषिक्त राजाने, ह्या तारणदायी राजाने पापी, क्रूर आणि बंडखोर लोकांसाठी आपले अर्पणच केले नाही, तर त्याने आम्हाला जिवंत केले. आणि ह्या राजाने, ह्या दयाळू सौम्य राजाने आम्हाला त्याच्या राजवाड्यामध्ये आणले. केवळ त्याने आम्हाला त्याच्या राजवाड्यामध्येच आणले नाही, तर त्याने आम्हाला मेजावर बसविलं. आणि तो राजा जो सौम्य आणि महान, पवित्र आणि दयाळू राजा आहे, तो आम्हाला वतनदार करतो. अशा प्रेमळ देवाला व राजाला शरण जाणे आवश्यक आहे. आणि खरोखर आपल्याला ख्रिस्ताची गरज आहे प्रियांनो. जो अभिषिक्त आणि तारणदायी राजा आहे, जो प्रभू आहे, विश्वाचा निर्माण करता, विश्वाधार आणि विश्व ज्याच्या नियंत्रणामध्ये आहे, असा आमचा येशू आहे. आणि याचं नाव येशू आहे. त्याचा अर्थ तो तारणारा आहे. त्याच्यामध्येच पूर्ण तारण आहे, तारण दुसऱ्याकडून नाही. आणि तो एकुलता एक पुत्र आहे. त्याच्यामध्ये आणि देवामध्ये जवळीक आहे, घनिष्ठता आहे. त्रैक्य देवातील तो दुसरा व्यक्ती आहे. आणि त्याचे पुनरुत्थान, तो वधस्तंभी गेला, त्याचे पुनरुत्थान झाले आणि स्वर्गात त्याचा राज्याभिषेक करून त्याला सनातन राज्य देवाने दिलेलं आहे. हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. आणि ह्या सायंकाळच्या वेळेस पुन्हा एकदा मी देवाला धन्यवाद देतो की ही पवित्र वचनं वाचण्याची आणि ऐकण्याची संधी आम्हाला दिली. आणि ह्या पवित्र वचनांमधून आम्हाला शिकावयास मिळालं की येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो प्रभू आहे, तो येशू आहे आणि तो ख्रिस्त आहे. आणि ह्या एकुलता एक शब्दाचा अर्थ काय आहे?
एकुलता एक पुत्र म्हणजे काय, प्रभू म्हणजे काय, येशू म्हणजे काय आणि ख्रिस्त म्हणजे काय, हे प्रत्येक देवाच्या लेकराला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याला आणि जे त्याला अनुसरतात त्याला समजणं आणि कळणं गरजेचं आहे. कारण की हे आमच्या ख्रिस्ती विश्वासाचं मूलभूत सत्य आहे. हे स्वीकारण्यास त्याच्या आत्म्याद्वारे देव आपल्याला सहाय्यता करो. पुढे बंधू प्रशांत आपल्याला चालवतील.